टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात आक्रमक एल्गार। नमस्कार, मी संभाजी पगार। महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर बातमी। टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाचा तीव्र निषेध करत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास ऑगस्ट 12 रोजी मुंबई मंत्रालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई भाजचा मालेगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी संदर्भातील पेपर फुटीच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। शिक्षक होण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर या प्रकारामुळे पाणी फिरल्याची भावना उमटत आहे। मेहनतीच्या जोरावर यश मिळवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांऐवजी पैशांच्या आणि गैरमार्गांच्या बळावर परीक्षा व्यवस्थेला गालबोट लागल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। याच पार्श्वभूमीवर लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी म्हटले आहे की परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि घडलेल्या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। तसेच या प्रकरणातील दोषींवर निष्पक्ष आणि कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास ऑगस्ट 12 रोजी मुंबईतील मंत्रालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। शेखरदादा पगार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आम्ही शांत बसणार नाही। ऑगस्ट 12 रोजी मंत्रालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल। या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासनाची असेल। टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी शासन कोणती पावले उचलते आणि 12 ऑगस्टपूर्वी या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। मी संभाजी पगार, लोकशाही माझा SP न्यूज।